आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। जयसिंगपूर मुख्याधिकारी हटाव, जयसिंगपूर बचाव। VDK हटाव, जयसिंगपूर बचाव मागणी फसली। जयसिंगपूर शहरात चर्चेला उधाण। जयसिंगपूर शहरात वाढत्या नागरी समस्येवर लक्ष केंद्रित करत सर्वपक्षीय जयसिंगपूर बचाव कृती समितीने दिलेल्या निवेदन आणि उपोषणाचा इशारा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। मात्र समितीच्या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या मोहिमेला अपेक्षित यश लाभलं नाही। परिणामी नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं आहे। 19 सप्टेंबर रोजी समितीच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी टीना गवळी यांना निवेदन देत शहरातील प्रमुख समस्या मांडल्या होत्या। त्यात प्रामुख्याने शहरात कचऱ्याचे वाढते ढीग, खासगी कंपनीकडे संकलनाचा ठेका असतानाही स्थिती दयनीय, मोकाट जनावरांचे हल्ले, नागरिकांची सुरक्षितता धोक्यात, विस्कळीत पाणी पुरवठा, जलस्रोत असूनही नागरिकांना पाण्यासाठी वणवण, बंद स्ट्रीट लाईट्स आणि अधुरी भुयारी गटारीची कामे, यामुळे रस्त्यावर चिखल व अडथळे, हातगाड्या व खोकींमुळे पेगविन ब्लॉक रस्त्यावर अडथळे, अपघाताचे प्रमाण वाढले आहे। या सर्व समस्या तातडीने सोडाव्यात, अन्यथा 15 दिवसात प्रशासन हटाव आंदोलन छेडले जाईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला होता। मात्र या मागण्यांकडे दुर्लक्ष करत पालिका प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही, हे नागरिकांमध्ये संतापाचे कारण ठरले आहे। शहरवासियांचे म्हणणे आहे की कृती समितीने जे प्रश्न उपस्थित केले ते रोजच्या जीवनाशी संबंधित आहेत, कोणत्याही राजकीय हेतूपेक्षा जनहिताच आहे, परंतु प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने न पाहता निवेदन बाजूला ठेवले, हे अत्यंत निराशाजनक आहे। या पार्श्वभूमीवर शहरात चर्चा सुरू झाली आहे की लोकशाही मार्गाने केलेल्या मागण्यांकडे जर प्रशासन दुर्लक्ष करत असेल तर त्या आंदोलने अपार्य ठरत आहेत। सर्वपक्षीय समितीचं अपयश म्हणजे नागरी अपेक्षांवर पाणी फेरलं गेलं असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।